नमस्कार. आज आपण स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार भाग 2 पाहत आहोत. यापूर्वी स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार भाग 1 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांच्या राजकीय विचाराचा आढावा आपण घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वामी दयानंद सरस्वती यांचे राष्ट्रवादासंबंधीचे विचार, लोकशाही संबंधीचे विचार, कायद्याचं श्रेष्ठत्वासंबंधीचे विचार आणि त्यांनी सांगितलेला सत्ता विभाजन सिद्धांतासंबंधीचे विचार पाहिलो. आता या भागामध्ये आपण त्या पुढील विचारांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ग्रामप्रशासन. साधारणतः कोणत्याही काळामध्ये कोणत्याही देशामध्ये ग्राम हा सर्वात खालच्या पातळीवरचा महत्त्वाचा घटक राहिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी सुद्धा या ग्रामीण भागाची, खेड्यांची म्हणजे या ग्रामांची प्रशासन कसं असायला पाहिजे, एका राज्याचं आदर्श प्रशासन कसं असायला पाहिजे, हेच या विचारातून त्यांनी सुचविलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सर्वात खालच्या पातळीवरती ग्राम असेल म्हणजे खेडं असेल, त्याच्या वरच्या पातळीवरती 5 खेड्यांचा एक समूह असेल, त्याच्यावरच्या पातळीवरती 10 खेड्यांचं एक वर्तुळ असेल आणि त्याच्यावरती 100 खेड्यांचं एक मंडळ असेल. अशा प्रकारे राज्यामध्ये 4 प्रकारच्या मंडळामार्फत हे ग्रामीण प्रशासन किंवा राज्याचं प्रशासन चालवावं असं स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये बघा, ते असं सुचवतात की ग्रामीण पातळीवरती म्हणजे खेड्याच्या पातळीवरती खेड्यातील गरजा व गुन्हे याकडे खेड्यातल्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या काही आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्यांच्या काही ज्या समस्या आहेत त्या त्यांनी संकलित करून त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे 5 खेड्यांच्या समूह अधिकाऱ्याकडे द्याव्यात. त्याच्यानंतर समूह अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडं आलेल्या माहिती ही वर्तुळ अधिकाऱ्याकडे द्यावी. 10 खेड्यांचा प्रमुख वर्तुळ अधिकाऱ्याकडे द्यावी. वर्तुळ अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे आलेली माहिती संकलित करून ही 100 खेड्याचा प्रमुख मंडळ अधिकाऱ्याकडे द्यावी. मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्याकडे आलेली माहिती संकलित करून ती राज्यार्थ सभेकडे पाठवावी. अशा प्रकारचा विचार या दयानंद सरस्वती यांनी ग्रामप्रशासन सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये बघा की एखादं राज्य जर विकसित व्हायचं असेल, ते प्रगतिशील व्हायचं असेल, तेथील लोक हे सुखी समाधानी व्हायचे असतील तर त्या भागाचं प्रशासनसुद्धा हे चांगलं असणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि नेमकं याच बाबीचा दयानंदांनी विचार करून म्हणजे सुप्रशासनासाठी त्यांनी 1 खेडी, 5 खेड्यांचा समूह, 10 खेड्यांचं वर्तुळ आणि 100 खेड्याचं मंडळ अशा प्रकारची ग्रामरचना सांगितलेली आपल्याला दिसून येते. त्या पातळीवरती ते अधिकारी राहतील आणि त्यांचं कार्य त्यांनी करावं. शेवटी राज्यार्थ सभा ही राज्याची सर्वश्रेष्ठ संस्था असेल आणि या संस्थेच्या मार्फत हा सर्व देशाचा, राज्याचा, त्या काळातल्या राज्याचा गाडा चालावा, कारभार चालावा असं दयानंद सरस्वती यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण सध्याची प्रशासन व्यवस्था जर पाहिली म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रशासन व्यवस्था सांगत असताना सर्वात खालच्या पातळीवरती खेडं, नंतर 5 खेड्यांचा समूह, नंतर 10 खेड्यांचं वर्तुळ आणि 100 खेड्यांचं मंडळ आणि वर सर्वात शिखर ठिकाणी राज्यार्थ सभा अशी रचना सांगितलेली आहे. आता आपण सध्याचं जर प्रशासन व्यवस्था आपण पाहिलं तर सध्यासुद्धा थोडीफार अशीच प्रशासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. सर्वात खालच्या पातळीवरती खेडी आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर वरच्या पातळीवरती म्हणजे पंचायत समिती असलेली आपल्याला दिसून येते.
त्याच्यावरच्या पातळीवरती जिल्हा प्रशासन, त्याच्यावरच्या पातळीवरती राज्य प्रशासन आणि सर्वात शिखर पातळीवरती देश प्रशासन असलेलं आपण म्हणजे देशाचं प्रशासन म्हणजे संसद आणि केंद्र सरकार असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते केंद्र सरकारपर्यंत आपल्या सध्याच्या प्रशासनाची रचना असलेली आपल्याला दिसून येते. दयानंदांनी सुद्धा अर्थातच एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सध्या भारताची लोकसंख्या ही 130 कोटीपेक्षा जास्त आहे. दयानंदाच्या काळामध्ये मात्र भारताची लोकसंख्या ही 15 ते 20 कोटीच्या आसपास असेल. म्हणजे त्या काळामध्ये कमी लोकसंख्येमुळं स्वामी दयानंद सरस्वती यांनी 4-5 व्यवस्था सांगितलेल्या आपण 4 पातळ्यावरची व्यवस्था सांगितलेली आपल्याला दिसून येते. सध्याच्या काळामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात तशाच प्रकारचं प्रशासन असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्थानिक पातळीवरची शांतता सुव्यवस्था ठेवणं, त्यांच्या गरजा पुरवणं यासाठी खेडं आहे, याच्यावरच्या पातळीवरती समूह आहे, त्याच्यावरच्या पातळीवरती वर्तुळ आणि त्याच्यावरच्या पातळीवरती मंडळ आणि सर्वात शिखरस्थानी राज्यार्थ सभा सुचवलेली आहे. सध्याच्या काळामध्ये सुद्धा सर्वात खालच्या पातळीवरती ग्रामपंचायत, पंचायत राज व्यवस्था, त्याच्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा प्रकारची त्रिस्तरीय व्यवस्था सध्या भारतामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. जेणेकरून या व्यवस्थेमुळेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं राज्याला सोयीचं जातं आणि जनतेला सुद्धा ते फायद्याचं ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी सध्याच्या काळाप्रमाणेच प्रशासन व्यवस्था सुचवलेली दिसून येते. अर्थातच त्याचे नावं जरी वेगवेगळे असली म्हणजे आपण बघा महसूल प्रशासनाचा जर विचार केला तर खेड्याच्या पातळीवरती तलाठी असतो, मंडळ अधिकारी असतो, तहसीलदार असतो, कलेक्टर असतो, त्याच्यानंतर थेट मुख्यमंत्री आणि मग पंतप्रधान. अगदी तशाच प्रकारे म्हणजे खेड्याचा अधिकारी, त्याच्यानंतर समूह अधिकारी, वर्तुळ अधिकारी आणि शिखर म्हणजे वर्तुळ अधिकारी, शिखर पातळीवरती म्हणजे वरच्या पातळीवरती मंडळ अधिकारी आणि शिखर पातळीवरती राज्यार्थ सभा अशा प्रकारची रचना. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार किती दूरदृष्टीचे आणि वास्तववादी होते हे आपणाला याच्यावरून लक्षात येतं. आता याच्या पुढचा जर विचार करायचा झाला विचाराचा तर पुढचा मुद्दा आपणाला असा सांगता येतो की स्वराज्यास स्वामी दयानंद सरस्वती यांचे स्वराज्यासंबंधीचे विचार. याच्यामध्ये आपणाला असं म्हणता येतं की स्वामी दयानंद सरस्वती हे भारतामध्ये स्वराज्याचा पुरस्कार करणारे पहिले व्यक्ती होते. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती ही अशी पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी स्वराज्याचं महत्त्व सर्वप्रथम जाणलं आणि ते सर्व लोकांसमोर प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः स्वामी दयानंद सरस्वती यांचं असं मत होतं की स्वराज्याची तहान ही स्वराज्यावर भागणार नाही. जोपर्यंत येथील जनतेला स्वराज्य मिळणार नाही तोपर्यंत इथली जनता सुखी समाधानी होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने स्वराज्य मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी असलेली आपल्याला दिसून येते. स्वामी दयानंद सरस्वती यांची स्वराज्याप्रती असलेली श्रद्धा त्यांच्या अनेक व्याख्याने, प्रवचने, त्यांच्या ग्रंथातील वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी लिहिलेल्या विचारातून आपल्या लक्षात येते. आता स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाशात 6व्या प्रकरणामध्ये असं लिहिलेलं आहे की परकीय सरकार कितीही चांगले असले, धार्मिक भावना दुखावत नसले, परोपकारी व न्याय पद्धतीने राज्यकारभार चालवित असले तरी ते तेथील लोकांना कधीही सुखी ठेवू शकत नाहीत. जेव्हा विदेशी लोक राज्य करतात तेव्हा दारिद्र्य व दुःखाशिवाय काहीच मिळत नाही. स्वराज्य म्हणजे शांतता, प्रगती आणि स्वातंत्र्य होय. अर्थात हा त्यांचा विचार जर आपण पाहिला तर स्वामी दयानंद सरस्वती हे स्वराज्याचे किती चाहते होते हे आपल्या लक्षात येतं. ते म्हणजे परकीय सरकार किती जरी चांगलं असलं, अर्थात त्या काळामध्ये भारतामध्ये या ब्रिटिशांचं गुणगान करणारे
काही समाजसुधारक उदयाला आलेले होते. उदाहरणार्थ थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर ब्रह्मो समाज, प्रार्थना समाज या समाजाचं जे कार्य होतं, म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आले आणि त्याच्यामुळे भारताचं चांगलं झालं, म्हणजे दैवी उपकार झाले, अशा प्रकारचं त्यांचं मत होतं. म्हणजे ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन येथील समाजाला विज्ञानाची दृष्टी दिली आणि एक जीवन जगण्याचा नवीन मार्ग सुचवला आणि येथील अंधश्रद्धा, कर्मकांड, त्याचबरोबर दुष्ट सामाजिक चालीरीती यांचासुद्धा नायनाट करण्यासाठी त्यांनी कायदे करण्याच्या माध्यमातून पुढाकार घेऊन येथील जनतेला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे ब्रिटिश हे चांगले आहेत असं त्यांचं मत होतं. परंतु स्वामी दयानंद सरस्वती यांचं स्पष्ट मत होतं की परकीय सरकार कितीही चांगलं असलं, म्हणजे आपणाला परकीय सत्ता सरकार किती जरी चांगलं असलं, ते आपल्या धार्मिक भावना दुखावत नसलं तरीसुद्धा, परोपकारी न्याय पद्धतीने राज्यकारभार करणार असलं तरीसुद्धा ते येथील लोकांना सुखी समाधानी ठेवू शकत नाही. कारण जर त्यांना येथील लोकांना सुखी समाधानी ठेवायचं असेल तर येथील लोकांवर त्यांनी राज्यच निर्माण केलं नसतं. अर्थात आपणाला माहिती आहे की प्रत्येक माणसामध्ये दोन गुण असलेले आपणाला दिसून येतात. एक म्हणजे स्वार्थ आणि दुसरं म्हणजे सत्तेची लालसा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देश हा स्वार्थ असल्याशिवाय एखादी गोष्ट करत नाही. अगदी परकीय लोकसुद्धा आपल्या देशावरती राज्य करतात आणि आपल्या देशामध्ये सुधारणा करण्याचं जरी ते सांगत असले, नाटक करत असले तरीसुद्धा त्यांचा मुख्य हेतू हा येथे शोषण करणे, येथील जनतेवर राज्य करणे, येथील जनतेला गुलामाप्रमाणे वागवणे हाच त्यांचा खरा अंतस्थ हेतू आहे. आणि त्याच्यामुळे परकीय सरकार आपल्या धार्मिक भावना दुखावत नाही, परंतु त्यांचा धर्म मात्र येथील लोकांवर लादतात. ख्रिश्चन मिशनऱ्या त्यासाठीच त्यांनी त्यांच्यासोबत आणल्या होत्या, हे मात्र आपण नाकारता येणार नाही. हे स्वामी दयानंदांनी ओळखलं होतं आणि त्याच्यामुळे केवळ समाजामधील एक दोन चांगल्या सुधारणा त्यांनी घडून आणल्या, कायदे घडून आणले म्हणून परकीय सरकार हे चांगलं होत नाही, तर येथील देशाची लूट करणे, येथील जनतेचं शोषण करणे हाच त्यांचा मुख्य हेतू असल्यामुळे हे परकीय सरकार किती जरी चांगलं असलं तरी ते येथील लोकांना सुखी आणि समाधानी ठेवू शकत नाही. आणि जेव्हा विदेशी लोक राज्य करतात तेव्हा दुःख आणि दारिद्र्याशिवाय या जनतेच्या वाट्याला काहीच येत नाही. म्हणजे बघा, आता आपण जर भारताच्या इतिहासाचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर म्हणजे बघा, मोगलांनी भारतामध्ये साधारणतः 12व्या शतकापासून राज्य केलं. ते इंग्रजांचं राज्य 18व्या शतकापर्यंत, म्हणजे 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मोगलांनी या ठिकाणी राज्य केलं. परंतु येथील अर्थव्यवस्था मात्र चांगलीच राहिली. परंतु इंग्रज मात्र या ठिकाणी आले आणि त्यांनी केवळ 150 वर्ष या ठिकाणी राज्य केलं, परंतु येथील सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था पूर्णतः त्यांनी उद्ध्वस्त केलेली आपणाला दिसून येते. म्हणजे थोडक्यामध्ये इंग्रज भारताचं चांगलं करण्यासाठी आलेले नव्हते, तर त्यांचा व्यापार या ठिकाणी वाढवून येथील संपत्ती लुटून त्यांच्या देशामध्ये घेऊन जाण्यासाठी ते आलेले होते. आणि त्याच्यामुळे इंग्रजांनी या ठिकाणचं स्वयंपूर्ण खेडी उद्ध्वस्त केली. येथील उद्योग व्यवसाय त्यांनी बंद पाडले आणि त्यांच्या व्यापाराच्या माध्यमातून येथील जनतेचं शोषण केलं आणि इथं दुःख आणि दारिद्र्य निर्माण केलं. त्याच्यामुळेच म्हणजे सर्वप्रथम ब्रिटिशांची ही चाल ओळखणारा सर्वप्रथम विचारवंत म्हणून आपण दयानंद सरस्वती यांच्याकडे पाहू शकतो. म्हणजे परकीय सरकार किती जरी चांगलं असलं तरी ते येथील लोकांच्या उपकार म्हणजे चांगल्यासाठी आलेले नसतात, तर त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला असतो आणि त्या स्वार्थासाठी ते या ठिकाणी आलेले असतात. म्हणून येथील जनतेला ते दुःख आणि दारिद्र्य शिवाय काहीही देऊ शकत नाहीत, हे स्वामी दयानंदनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी स्वराज्य हाच खऱ्या अर्थाने येथील जनतेचा विकासाचा प्रमुख पाया आहे
असं त्यांचं मत होतं. ते असं म्हणायचे, स्वराज्याची तहान ही स्वराज्याने भागणार नाही, तर येथील लोकांना दुःखातून बाहेर काढायचं असेल, अज्ञानातून बाहेर काढायचं असेल, त्यांची प्रगती घडवून आणायची असेल, तर स्वराज्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही. त्याच्यामुळे येथील जनतेने सर्वप्रथम स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारचा विचार येथील लोकांमध्ये पेरण्याचं काम स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं आपणाला दिसून येतं. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा जर आपणाला सांगायचा झाला तर ते म्हणजे स्वदेशीचा आग्रह. प्रामुख्याने त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून हिंदी भाषेला महत्त्व दिलं. कारण म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त भाषिक प्रदेश, हिंदी भाषिक प्रदेश हा सर्वात जास्त असल्यामुळे आणि हिंदी हीच भाषा अनेकांना एकत्र जोडू शकते, येथील लोकांमध्ये ऐक्य निर्माण करू शकते. त्याच्यामुळे त्यांनी हिंदी भाषेला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्वतःला उत्तम प्रकारे संस्कृत आणि गुजराती भाषा येत असून सुद्धा त्यांनी प्रवचनासाठी हिंदी भाषेचा मुद्दाम निवड केलेली आपल्याला दिसून येते. अर्थात म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी राजकीय म्हणजे या देशातील राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषेचा पुरस्कार केला आणि त्याचबरोबर स्वदेशी वस्तूच्या वापरावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता टिळक या ठिकाणी टिळक किंवा झालांच्या चतुसूत्रीपूर्वीसुद्धा स्वदेशी संबंधीचा विचार मांडणारा एक विचारवंत म्हणून आपण स्वामी दयानंद सरस्वती यांचा उल्लेख करता येईल. स्वामी दयानंद सरस्वती स्वतः आणि त्यांचे अनुयायी हे स्वदेशी वस्तू वापरत असत. म्हणजे ते स्वतः स्वदेशी वस्तू वापरत आणि मग दुसऱ्यांनासुद्धा स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देत होते. त्यांचं मत असं होतं की जर आपण स्वदेशी वस्तू वापरलो तर त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा हा येथील जनतेलाच, आपल्या देशबांधवांना होईल. येथील व्यापार उद्योग टिकेल, वाढेल आणि आपला पैसा आपल्याच लोकांकडे आल्यामुळे या देशाच्या समृद्धीमध्ये सुद्धा भर पडेल. अशा प्रकारे स्वदेशीच्या वापराचा दयानंदांनी येथील नागरिकांना सल्ला दिलेला आपल्याला दिसून येतो. सध्याच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहतो की स्वदेशी म्हणजे काय, हा खऱ्या अर्थ म्हणजे ज्या वस्तू स्वतःच्या स्वबांधवांनी स्वतःच्या देशामध्ये बनवलेल्या असतात त्याला आपण स्वदेशी असं म्हणतो. अर्थात मानवाच्या अनेक गरजा असतात आणि या गरजा आपण वस्तूकडून भागवत असतो. या वस्तू स्वदेशी असतील तर त्याचा फायदा येथील बांधवांना होतो. त्या परदेशी असतील तर येथील लोकांचा पैसा हा परदेशामध्ये जात असतो. त्याच्यामुळे स्वदेशी वस्तू आपण वापरल्या पाहिजेत आणि येथील उद्योगधंद्यांना बळकटी दिली पाहिजे, असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं स्पष्ट मत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता बघा, सध्याच्या काळामध्ये जर आपण आपल्या स्वतःचा जर विचार केला तर आपण किती वस्तू स्वदेशी वापरतो. एवढंच नाही तर आपणाला स्वदेशी कंपन्या कोणत्या आहेत, स्वदेशी वस्तू कोणत्या आहेत याचीसुद्धा व्यवस्थित माहिती नाही. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण स्वदेशी संबंधी विचार करतो त्यावेळेला आपण स्वतःच्या स्वाभिमानासंबंधी विचार करत असतो, स्वतःच्या राष्ट्राच्या प्रगतीसंबंधी विचार करत असतो. म्हणजे स्वदेशी म्हणजे काय हे आपल्या येथील नागरिकांना समजणं, विद्यार्थ्यांना समजणं हे खूप गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण फॅशनच्या नावाखाली वेगवेगळे पदार्थ वगैरे आपण खातो. म्हणजे बघा, आता सध्याच्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या युगामध्ये म्हणजे हे परदेशी फक्त वस्तूपुरतं मर्यादित होतं, परंतु आता ते खाणं पिणं पाहणं राहणं सर्वच बाबतीमध्ये विदेशी गोष्टींनी आपल्या जीवनामध्ये संचार केलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये प्रामुख्याने बघा, आपले कपडे, आपलं राहणीमान, आपण वापरत असलेले साबण, सोडा, टूथपेस्ट वगैरे वगैरे सर्व काही वस्तू या बहुतांश विदेशी असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे जर समजा आता सध्याच्या काळामध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून मात्र तो तितकासा समर्थ नसलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात आपण आर्थिक दृष्टिकोनातून समर्थ नाहीत
याचं जर कारण शोधायचं झालं तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलेल्या स्वदेशी विचाराकडे जावं लागेल. आपण आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तू या परकीय देशांच्या वापरतो आणि त्याच्यामुळे आपला पैसा परदेशामध्ये जातो, दुसरे देश श्रीमंत होतात आणि आपण मात्र गरीब बनत जातो. येथील लोकांना रोजगारासाठी सुद्धा परकीय कंपन्यांवर अवलंबून राहावं लागतं. अशा प्रकारची दयनीय अवस्था या ठिकाणी येत असते. त्याच्यामुळे स्वदेशीची संकल्पना ही आपण अंगीकारली पाहिजे. ज्या वेळेला आपण स्वदेशी वस्तू वापरू, स्वदेशामध्येच परदेशासारख्या दर्जेदार वस्तू बनवू, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने भारतसुद्धा सामर्थ्यवान बनेल. अर्थात स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्या काळामध्ये सांगितलेला विचार सध्याच्या काळामध्ये अधिकच गरजेचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्या काळामध्ये काही ग्रामीण उद्योग चालत होते, लोकांच्या गरजा भागवत होते. सध्याच्या काळामध्ये मात्र दररोजच्या गोष्टीसुद्धा आपण परदेशी कंपन्यांच्या विकत घेतो, परदेशातून आयात करतो आणि त्याच्यामुळे आपला पैसा मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये जातो आणि म्हणून भारत हा एक श्रीमंत देश बनू शकत नाही. याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्या काळात सांगितलेला विचार सध्याच्या काळामध्ये त्या काळापेक्षा सुद्धा जास्तच अधिक महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा विचार जर आपण पाहायचा झाला तर प्रामुख्याने राष्ट्रीय ऐक्य. स्वामी दयानंद सरस्वती यांनी भारतामध्ये राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वामी दयानंद सरस्वती हे एक संन्यासी जरी असले, ते धर्मसुधारक, समाजसुधारक, धर्मतत्ववेत्ते जरी असले तरी त्यांचा मूळ पिंड हा राष्ट्रीय ऐक्य बनवणे आणि ब्रिटिशांना भारतातून घालवून देणे हाच असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये भारताच्या बाबतीमध्ये विचार करताना ते म्हणतात की भाषा, रूढी, संस्कृती, परंपरा, धर्म, पंथ या बाबतीमध्ये भारतामध्ये अनेकत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. भारत हा जगामध्ये असा कदाचित एकमेव देश असेल की ज्या देशामध्ये सर्वात जास्त भाषा बोलल्या जातात. त्याचबरोबर ज्या देशामध्ये विविध संस्कृतीचा आविष्कार आपणाला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा असलेल्या आपणाला दिसून येतात. एकाच धर्मामध्ये सुद्धा अनेक पंथ आणि एका पंथामध्ये सुद्धा अनेक विभाग असलेले आपणाला दिसून येतात. म्हणजे भारतामध्ये बघा, धर्म आहे, पंथ आहे, जात आहे, परत उपजात आहे. म्हणजे भारतीय समाज हा विभाजित झाल्यामुळे, त्याच्यामध्ये ऐक्य नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी घेऊन ब्रिटिशांनी भारतावर राज्य निर्माण केलेलं आहे. म्हणून भारतामध्ये भाषेच्या आधारे जी भिन्नता आपणाला दिसून येते, संस्कृतीच्या बाबतीमध्ये जी वेगळेपण आपणाला दिसून येतं, रूढी, प्रथा, परंपराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपणाला भिन्नत्व दिसून येतं. धर्मपंथाच्या अनेकत्वामुळे प्रामुख्याने या देशामध्ये लहान लहान तुकडे झालेले आपल्याला दिसून येतात. सध्यासुद्धा बघा, म्हणजे भारत हा एक देश आहे. असं म्हटलं जातं की भारत हा एक मोसंबीसारखा देश आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मोसंबी असते, वरच्या बाजूनं जर आपण पाहिलं तर ती एकच वाटते, परंतु आतमध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला प्रत्येक भाग हा वेगवेगळा असतो. परत त्या भागाच्या आतमध्ये जरी आपण पाहिलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा छोटे भाग हे अगदी परस्परापासून भिन्न असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारत हा सध्याच्या काळामध्ये एक देश आहे, परंतु या देशामध्ये अनेक भाषा, अनेक संस्कृती, वेगवेगळ्या रूढी, प्रथा, परंपरा, अनेक धर्म, पंथ, यामुळे त्यांच्यामध्ये वेगळेपणाची भावना आहे आणि ही वेगळेपणाची भावना या भारतीयांच्या ऐक्यामध्ये प्रमुख अडसर बनलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे वेगळेपण त्यागून राष्ट्र किंवा देश हाच महत्त्वाचा घटक किंवा राष्ट्र हाच केंद्रबिंदू मानून आपण सर्वजण एक झालं पाहिजे
आणि ब्रिटिशांना या भारतातून हाकलून दिलं पाहिजे। अर्थातच आपल्या लोकांमधील, भारतीय लोकांमधील दुहीचा गैरफायदा म्हणजे दुहीचा फायदा या ब्रिटिशांना झाला आणि त्यांना या ठिकाणी साम्राज्य निर्माण करता आलं। म्हणजे यातून समर्थ राष्ट्र जर उभं करायचं असेल तर प्रथम या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत। म्हणजे आपण भाषिक भेद, संस्कृती, रूढी, परंपरा, धर्मपंथ यांच्यातील वेगळेपण विसरून राष्ट्राच्या आधारावर एकत्र आलं पाहिजे। आणि हे जर आपणाला साध्य करायचं असेल तर हे वैदिक प्रबोधनच हे करू शकेल, हे दयानंदांनी ओळखलं होतं। म्हणजे वैदिक प्रबोधन म्हणजे वेद या ग्रंथाच्या आधारे प्रबोधन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागृती निर्माण होऊन येथील लोकांमध्ये ऐक्य निर्माण होऊ शकतं। आणि त्यासाठी वेद हा वैदिक प्रबोधन हा महत्त्वाचा एक साधन बनू शकतं असं त्यांना वाटलं। आणि त्यांनी म्हणजे या वेदाच्या आधारेच भारतीयास स्वशासनास पात्र बनवू शकेल असे वाटून त्यांनी प्रबोधनाच्या आधारे या देशातील सामाजिक, धार्मिक, राजकीय दृष्टिकोनातून दुभंगलेल्या समाजाला एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपणाला दिसून येतो। म्हणजे हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ हा वेद आहे। वेदामध्ये कोणत्याही मूर्ती रूपी देवाची कल्पना करण्यात आलेली नाही, तर विज्ञानाचं ज्ञान या वेदामध्ये मांडलेलं आहे। अर्थात या समाजामध्ये बघा, भाषामुळे, रूढीमुळे, प्रथामुळे, अनेक देवत्वाच्या कल्पनामुळे, अनेक धर्मपंथाच्या कल्पनामुळे जे विभक्तीकरण निर्माण झालेलं होतं हे वेदाच्या आधारे आपणाला परत एकदा साध्य करता येऊ शकेल। म्हणजे मूळ ग्रंथाचा आपण अभ्यास करायला पाहिजे, वेदाच्या तत्त्वज्ञानाचा आपण अंगीकार करायला पाहिजे, अशा प्रकारचा विचार स्वामी दयानंद सरस्वती यांनी येथील लोकांसमोर मांडला। आणि म्हणून त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून वेदाचं तत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवून जनतेमध्ये वेदाच्या माध्यमातून, वैदिक धर्माच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आपणाला दिसून येतं। म्हणजे वेदाच्या आधारे त्यांनी येथील समाजामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीयदृष्ट्या प्रबोधन करून येथील लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याचबरोबर त्यांनी वर्ण व जाती संस्थाच्या आधारे, म्हणजे वर्ण व जाती संस्था भारतामध्ये बघा, वर्ण आणि जाती संस्थासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते। जातीमध्ये सुद्धा म्हणजे या ठिकाणी वेदामध्ये मूळ 4 वर्ण सांगितलेले होते, परंतु नंतर काय झालं की जाती निर्माण झाल्या, म्हणजे व्यवसाय यावरून जाती निर्माण झाल्या। या जातीमध्ये सुद्धा पोटभेद निर्माण होऊन पोटजाती निर्माण झाल्या। अर्थात या जातीचा, या वर्णाचा पाया हा जन्मनिष्ठ बनला। वेदामध्ये हा पाया, याचा पाया हा गुणधर्म स्वभाव वानुसार प्रत्येकाला त्याचा वर्ण मिळाला पाहिजे असं सांगितलेलं आहे। परंतु वास्तवामध्ये मात्र जन्मानुसार या ठिकाणी लोकांचा वर्ण निश्चित होऊ लागला। जात व्यवसायावरून निश्चित होण्याच्या ऐवजी जन्मावरून आपली जात निश्चित होऊ लागली। हा जन्मनिष्ठ पाया बदलून विवेकनिष्ठ पाया, विवेकी गुणधर्माचा पाया घालण्याचा प्रयत्न स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आपल्याला दिसून येतो। या भारतामध्ये म्हणजे वर्णाच्या बाबतीमध्ये बघा 4 वर्ण सांगितलेले आहेत। एक म्हणजे ब्राह्मण, दुसरा आहे क्षत्रिय, तिसरा आहे वैश्य आणि चौथा वर्ण आहे तो म्हणजे शूद्र। अर्थात हे जे वर्ण पाडलेले आहेत हे वर्ण कशाच्या आधारावर पाडलेले होते? गुणधर्म स्वभावानुसार त्यांच्या कार्याची विभागणी या वर्ण व्यवस्थेमध्ये केलेली होती। अर्थातच बघा, ब्राह्मण वर्ग विद्यादान आणि विद्याचा विकास प्रसार करण्याचं काम या ब्राह्मण वर्णातील व्यक्तींनी करावं। त्याच्यानंतर क्षत्रिय वर्णातील व्यक्तींनी संरक्षणाचं काम करावं। म्हणजे ज्या व्यक्तींकडे ज्ञान हा गुणधर्म खूप प्रभावी आहे अशा व्यक्तींनी ज्ञानाचा प्रसार करावा, यासाठी त्यांनी ब्राह्मण हा वर्ण स्वीकारावा। ज्या व्यक्तीमध्ये शौर्य आहे, धाडस आहे,
अशा व्यक्तींनी क्षत्रिय या वर्णामध्ये प्रवेश करावा किंवा क्षत्रिय हा वर्ण त्यांनी स्वीकारावा। त्यानंतर ज्या लोकांमध्ये वासना हा गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहे, या वासनाप्रधान लोकांनी म्हणजेच उत्पादन करणे आणि हे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणे, म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या गरजेच्या वस्तू निर्माण करणे आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या वैश्य वर्णातील व्यक्तींनी करावं। म्हणजे वासनाप्रधान व्यक्तींनी वैश्य वर्णामध्ये जावं आणि ज्यांना या तिन्ही वर्णापैकी काही जमत नाही त्या अशा प्रकारच्या कमी बुद्धीच्या लोकांनी या तिन्ही वर्णाची सेवा करावी आणि आपण म्हणजे शूद्र या वर्णामध्ये जावं। अशा प्रकारे म्हणजे भारतीय समाजामध्ये सुद्धा 4 वर्ण सांगितलेले आहेत आणि हे 4 वर्ण गुणधर्म स्वभावानुसार सांगितलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे हे कार्याची विभागणी होती, गुणधर्म स्वभावानुसार कार्याची विभागणी होती। नंतर याचाच परिणाम असा झाला की पुढं प्रत्येक कार्यावरून त्या जात बनत गेली। म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय हा तिची जात बनली, अर्थात हे कर्मावरून कर्म सिद्धांत होता। नंतरच्या काळामध्ये असं झालं की कर्मावरून जात बनण्याच्या ऐवजी ती जन्मावरून बनू लागली, म्हणजे जन्मावरूनच वर्ण ठरू लागला। म्हणजे एखादा मूर्ख जरी व्यक्ती ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तरीसुद्धा तो म्हणजे श्रेष्ठ आहे अशा प्रकारची समजूत या समाजामध्ये मान्य व्हायला लागली। एखादा भित्रा व्यक्ती जरी क्षत्रियाच्या कुटुंबामध्ये जन्माला आला तरीसुद्धा तो शूर आहे असंच समजलं जात असे। म्हणजे थोडक्यामध्ये वर्ण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये कर्मनिष्ठ पाया नष्ट होऊन जन्मनिष्ठ पाया आल्यामुळे येथील समाजामध्ये एक साचेबंदपणा आलेला होता आणि त्यातून येथील समाजाचे विचार आणि विकासाची वाढ ही खुंटली होती। आणि निश्चितच यातून बाहेर पडायचं असेल तर मूळ वेदातील ज्ञानाकडे आपण गेलं पाहिजे आणि वर्ण आणि जातीचा म्हणजे जन्मनिष्ठ पाया बदलून कर्मनिष्ठ आणि विवेकी गुणधर्म स्वभावानुसारचा पाया आपण मान्य केला पाहिजे, तरच येथील समाजामध्ये ऐक्य निर्माण होऊ शकतं। आणि हे ऐक्य निर्माण झाल्यामुळे भारतामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यासाठीची आवश्यक पार्श्वभूमी तयार होऊ शकेल। अशा प्रकारे स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार असलेले आपल्याला दिसून येतात। यानंतरच्या राजकीय विचाराचा आढावा आपण पुढील भागामध्ये घेऊ। तोपर्यंत नमस्कार।